आज आपण महाभारत युद्धकथा पाहणार आहे। युद्ध टाळण्यासाठी कृष्णाने शिष्टाई केली होती, परंतु ती दुर्योधनाने सफल होऊ दिली नाही आणि शेवटी युद्ध करणं नक्की झालेले। कौरवांच्या बाजूनी 11 अक्षौहिणी सैन्य आणि पांडवांच्या बाजूनी 7 अक्षौहिणी, म्हणजे एकूण हे 18 अक्षौहिणी सैन्य झालं। आत्ताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर एकूण ह्या कुरुक्षेत्रावर युद्ध या कुरुक्षेत्रावर ठरलेले तर 46 लाख सैन्य ह्या युद्धभूमीवर दाखल होणार आहे। आणि ह्यावेळेस व्यास ऋषी हस्तिनापूरला येतात, दुर्योधनाला सांगतात, धृतराष्ट्राला सांगतात की हे युद्ध टाळा, ह्या युद्धात पांडवांचा जय होणार आहे आणि सगळे कौरव मारले जातील। परंतु हे युद्ध नक्की झालेले, कोणी युद्ध टाळण्याच्या मनस्थितीत नाही आणि कुरुक्षेत्रावर हे युद्धासाठी जमा होतात। कृष्ण अर्जुनाचं सारथ्य करते आणि अर्जुन सांगतो हे युद्धाला कोण कोण येते मला एकदा पाहू दे। आणि मग कृष्ण तो रथ शत्रू पक्षाच्या म्हणजे कौरव पक्षांच्या बाजूने पुढे घेऊन जातो आणि त्यावेळेस अर्जुनाला दिसतं का युद्धाला माझे पुढं आजोबा भीष्माचार्य आहेत, ज्यांनी मला आजपर्यंत संस्कार दिले, गुरु द्रोणाचार्य ज्यांच्यामुळे धनुर्विद्येत मी पारंगत झालो, कृपाचार्य, हे माझे चुलत भाऊ सगळे, दुर्योधन दुःशासन सगळे कौरव, सगळे माझे नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत आणि मी यांच्याशी लढून मी काय मिळवणार आहे। कृष्णाला सांगतो तो का मला हे युद्ध नको, मला हे राज्यसुद्धा नको। आणि मग कृष्ण त्याला त्यावेळी भगवद्गीता सांगतो। तर ह्या युद्धाला सुरुवात होते आणि ह्या युद्धाचं सेनापती कौरवांच्या बाजूने भीष्माचार्य आहेत का ज्यांना इच्छा मरण आहे, त्यांना वरदान नाही का तुम्हाला ज्यावेळेस इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही मरू शकता। इकडं पांडवांच्या बाजूनी द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न हा सेनापती आहे। युद्धाचा पहिला दिवस, युद्धाचे यांनी काही नियम घालून दिलेले आहेत का युद्ध कसं करायचं, कधी थांबवायचं। आणि पहिले 3 दिवस कौरव ह्या युद्धात भारी पडत असतात। सैन्याची हानी तर दोन्ही बाजूनी होतीच, परंतु इथं भीष्माचार्य युद्धात पांडवांचं बरंचसं नुकसान करतात, कारण इथं अर्जुनसुद्धा मनापासून युद्ध करत नाही अजून। आणि भीष्म अर्जुनाला मूर्छित पाडतो 3ऱ्या दिवशी। त्याच्यानंतर हे पाहिलं कृष्णाला राग येतो का हे युद्ध पांडवांनी जिंकलं पाहिजे आणि पांडव तर काही नीट टिचत म्हणजे अर्जुन नीट उतरत नाही युद्धात। आणि मग अर्जुन मूर्छित पडल्यानंतर कृष्ण उतरतो रथावरून आणि सुदर्शन चक्र हाती घेतो। त्यावेळेस भीष्माचार्य कृष्णाला नमस्कार करून सांगतात का बघ कृष्णा, तू म्हटलं होता का मी युद्धात शस्त्र हाती घेणार नाही आणि मी तुला ते शस्त्र हाती घ्यायला लावलं, आता मला तुझ्या हातून मरण येऊ दे आणि मोक्ष मिळू दे। परंतु तेवढ्यात इकडं अर्जुन सावध होतो, पळत येतो आणि कृष्णाला थांबवतो, म्हणतो आता मी बाकी मनापासून युद्ध करेल। हे युद्ध इथं पुन्हा चालू होतं। इथं बाकी पांडवांचा आता सरशी होत चाललेली आहे, कौरवांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत चालला आहे। अर्जुनाचं आणि भीष्माचार्यांचं घनघोर युद्ध होतं। इथं बाकी म्हणजे कृष्ण शिखंडीची मदत घ्यायला लागते। शिखंडी म्हणजे द्रुपदाचा मुलगा, तो मूळचा श्री आधीचा, तो पुढं केल्यामुळे भीष्माचार्यांनी ठरवलं असतं का मी स्त्रीवर कधीही वार करणार नाही। आणि शिखंडीला पुढं करून अर्जुन भीष्माचार्य बाणाच्या वर्षाव करतात। बाण डोक्यापासून पायापर्यंत शरीरात आरपार जातात आणि भीष्माचार्य जमिनीवर त्या बाणांच्या शय्येवर पडतात। त्यानंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना सेनापती करतात। आता हे द्रोणाचार्य सुद्धा कौरव पांडवांचे गुरु,
हे सुद्धा युद्धकलेत निपुण आहेत. ते काय करतात, चक्रव्यूह रचतात. त्याच वेळेस नेमकं अर्जुन एका दुसऱ्या युद्धावर असतो. तर हा चक्रव्यूह भेदायचं, फक्त चक्रव्यूहाचं शिक्षण हे द्रोणाचार्यांनी अश्वत्थाम्याला आणि अर्जुनालाच दिलेलं. त्याच्यामुळे चक्रव्यूह कसा भेदायचा हे पांडवांकडील फक्त अर्जुनालाच माहीत, आणि अर्जुन त्यावेळेस दुसऱ्या युद्धावर. आणि इथे अर्जुन पुत्र अभिमन्यू याला बाकी चक्रव्यूह कसं भेदायचं ते माहिती आहे. त्याची कथा अशी आहे, कृष्णाची बहीण सुभद्रा आणि त्याचा मुलगा हा अर्जुनाचा सुभद्रेचा अभिमन्यू. तर अभिमन्यू हा सुभद्रेच्या पोटात असताना अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहाबद्दल माहिती सांगत असतं, चक्रव्यूह कसा भेदायचा. आणि हा अभिमन्यू गर्भातूनच हे चक्रव्यूह कसा भेदायचं शिक्षण घेतो. परंतु चक्रव्यूहाची माहिती सांगत असताना सुभद्रेला झोप लागते. म्हणजे चक्रव्यूहात आत कसं शिरायचं हे बाकी ते बाळ ऐकतं आतमध्ये गर्भात, परंतु सुभद्रेला झोप लागल्यामुळं चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे सांगून सुद्धा ते बाकी अभिमन्यूला ऐकायला येत नाही, सुभद्राला झोप लागल्यामुळं. तर द्रोणाचार्य चक्रव्यूहावर असतात. आणि मग आता चक्रव्यूह कोण भेदायचं, तर मग इथं अभिमन्यू सांगतो का मी हा चक्रव्यूह भेदेल. आणि त्या पद्धतीनं यशस्वीरित्या अभिमन्यू हा चक्रव्यूह भेदतो. परंतु चक्रव्यूह भेदल्यानंतर त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे माहीत नव्हतं. कौरव सगळे त्याला घेरतात आणि एकट्या अभिमन्यूशी सगळे कौरव युद्ध करतात. त्यात अभिमन्यू मूर्छित पडतो. मूर्छित पडल्यानंतर दुःशासन गदेचा एक प्रहार ह्या अभिमन्यूच्या मस्तकात करतो आणि अभिमन्यू बाकी इथं मृत पावतो. जयद्रथ येतो आणि याच्या अभिमन्यूच्या देहावर लाथ मारतो. नंतर हे पांडवांना समजतं का ह्या अभिमन्यूची विटंबना केलेली आहे. आणि मग अर्जुन शपथ घेतो का उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा शिरच्छेद करीन, नाही तर मी स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करेन, म्हणजे मी अग्नीत उडी घेऊन माझा जीव देईल. आणि मग इकडं कौरव पण घाबरतात का आता अर्जुनाने शपथ घेतली म्हणतात तो खरंच करणार. ते त्याला खूप लपून ठेवतात. परंतु शेवटी कृष्णाच्या साह्याने अर्जुन त्या जयद्रथाचं मस्तक उडवतो. त्यात एक अशी गोष्ट आहे का जयद्रथाचं डोकं ज्याच्या हातात पडेल त्याचासुद्धा मृत्यू होईल. आणि मग हे अर्जुनाला माहीत झालं आणि अर्जुन दुसऱ्या बाणाने ते मस्तक जयद्रथाचेच वडील सिंधुराजा याच्या हातात जाऊन पाडतो बरोबर. आणि त्यावर अशा प्रकारे ते जयद्रथाचा मृत्यू होतो आणि त्याच्या वडिलांचा सिंधुराजाचा सुद्धा इथं मृत्यू होतो. ह्या युद्धात भीमपुत्र घटोत्कच जो महाकाय तो युद्धात सुद्धा भारी पडत असतो, तो कौरव सैन्याची फार हानी करत असतो. त्यावेळेस दुर्योधन कर्णाला सांगतो का तुला जी शक्ती मिळाली अर्जुनावर चालवण्यासाठी आता तू इथं तिचा वापर कर. कर्णाची इच्छा नसती, त्यांनी ती अर्जुनासाठीच राखून ठेवलेली. परंतु दुर्योधनाच्या हट्टापायी कर्ण काय करतो, ते शक्ती घटोत्कचावर टाकतं. घटोत्कच हा महाकाय आणि तो ठरवतो जर आपण पांडवांच्या बाजूला जर कोसळलो तर आपल्या खाली पांडवांची खूप हानी होईल. आणि मग ती शक्ती टाकल्यानंतर तो सरकत कौरवांच्या बाजूला जातो आणि त्याचा प्रचंड मोठा देह त्या कौरव सैन्यावर पडतो आणि त्याच्या देहाखाली सुद्धा हजारो कौरव सैन्य मरण पावतात. आणि मग कृष्ण ठरवतो काही जरी झालं तरी द्रोणाचार्यांचा सुद्धा आपल्याला वध करणं गरजेचं आहे, नाहीतर पांडवांना हे युद्ध जिंकणं अवघड आहे. कृष्ण इथे कृष्णनीतीचा वापर करतं का ते धर्माला बोलावतात. म्हणतात का आपल्याला इथं थोडंसं एक कूटनीतीची मदत घेणं गरजेचं आहे आणि त्यावेळेसुद्धा तुझीसुद्धा आम्हाला मदत लागेल. तर तुला फक्त थोडंसं खोटं बोलायचं, पूर्ण नाही परंतु अर्ध खोटं बोलायचं. आणि मग ते भीमाला बोलावतात आणि भीमाला सांगतात का काय कर तू, तिथे एक हत्ती आहे आणि त्याचं नाव अश्वत्थामा आहे, त्या हत्तीला तू मार आणि सगळ्या सैन्यात तू फिरत सुटके अश्वत्थामा मेला म्हणून.
त्याप्रमाणे भीम गदेचा एकच प्रहार हत्तीच्या मस्तकात करतो आणि हत्ती मरण पावतो आणि सगळ्या सैन्यात गदा फिरवत मोठ्याने ओरडत सुटतो, अश्वत्थामा मेला म्हणून. अश्वत्थामा म्हणजे हा द्रोणाचार्यांचा मुलगा. आणि मुलगा मरण पावला हे ऐकल्यानंतर द्रोणाचार्यांचं अवसानच गळून जातं. परंतु आपण याची खातर जमा केली पाहिजे म्हणून द्रोणाचार्य धर्माकडे जातात आणि धर्माला म्हणतात, अश्वत्थामा मेला हे खरं आहे का? कृष्णाने आधीच सांगून ठेवलेले का तुला इथं अर्धसत्य बोलायचं आहे. आणि त्यावेळेस धर्म म्हणतो नरोवा कुंजरोवा, म्हणजे माणूस मेलाय की हत्ती मेलाय मला माहीत नाही, परंतु माणूस मेलाय हे तो मोठ्याने बोलतो आणि हत्ती मेलाय हे हळू आवाजात बोलतो, जेणेकरून ते द्रोणाचार्यांना ऐकू जाणार नाही अशा रीतीनं. आणि आपला मुलगाच अश्वत्थामा मरण पावलाय असं समजून द्रोणाचार्य तिथंच मटकन खाली वाजतात. आणि हे दृष्टद्युम्न पाहतो. आपण पाहिलेलं का द्रुपदानी यज्ञ केला होता आणि यज्ञातून द्रुपदानी असा एक मुलगा मागितला का तो जो द्रोणाचार्याचा वध करेल. आणि असे बसलेला असताना तर दृष्टद्युम्न आपली तलवार घेतो आणि द्रोणाचार्यांचा इथं शिरच्छेद करतो. आणि अशा रीतीने हे युद्ध असं पुढं चाललेलं आहे. त्यानंतर दुर्योधन कर्णाला सेनापती करतो. आत्तापर्यंतच्या युद्धात भीष्माचार्यांनी अपमान केल्यामुळं कर्ण काय या युद्धात उतरलेला नसतो आणि आता इथं कर्ण सेनापती होतो. आपल्याला माहिती आहे का कर्णाच्या अंगावर कवचकुंडल आहेत, परंतु ही कवचकुंडलं इंद्रदेव कर्णाकडं सकाळच्या वेळी ज्यावेळेस कर्ण गंगेवर स्नानासाठी गेलेला आणि कर्ण दानशूर आहे, त्यावेळेस हा इंद्र ब्राह्मणाचं रूप घेऊन त्याच्याकडे भिक्षेत ही कवचकुंडलं मागतो, जेणेकरून कर्णाची शक्ती कमी व्हावी. कारण अर्जुन हा इंद्रपुत्र आहे आणि इंद्राला वाटत असतं का अर्जुनाचाच विजय व्हावा. आणि ही कवचकुंडलंसुद्धा कर्णाकडून काढून घेतलेली आहेत. आणि कर्णाला सुद्धा एक शाप मिळालेला आहे का ज्या वेळेस तुझी रथाची चाकं जमिनीत रुतू लागतील त्यावेळेस तुझा मृत्यू जवळ आलाय तू हे समज. आणि ह्या युद्ध कर्णाचं आणि अर्जुनाचं सुरू होतं. युद्ध बराच काळ चालतं. इथं कर्णाचीच सरशी होत असते आणि कर्ण एक बाण योजतो आणि त्या बाणावर तो तक्षक पुत्र बसवतो. तक्षक पुत्र म्हणजे खांडववनात अर्जुनाने हा खांडवन जाळलं त्यावेळेस हे तक्षकाची कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी हा तक्षक पुत्र त्या बाणावर बसतो. आणि तो बाण अर्जुनावर योजल्यानंतर कृष्ण ओळखतो का आता ह्या बाणाने नक्कीच अर्जुनाचा वध होईल. आणि कृष्ण तो रथ आपल्या अंगठ्याने थोडा जमिनीत दाबतो. त्याच्यामुळं जो बाण कंठावर बसायचा तो बाणाचा नेम अर्जुनाच्या मुकुटावर बसतो आणि अर्जुन इथे वाचतो. त्याच्यानंतर कृष्ण मुद्दाम हा रथ कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या बाहेर पळवायला सुरुवात करतो. आणि कर्ण इथं अर्जुनाचा पाठलाग करत राहतो. परंतु एका जागी एक असा खड्डा येतो चिखलाचा आणि तिथं कर्णाचा रथ रुततो. आणि कर्णाचा रथ रुतल्यानंतर तो उतरतो रथाचं चाक काढायला. त्यावेळेस कृष्ण सांगतो अर्जुनाला का तू याच्यावर बाण चालव. परंतु अर्जुन म्हणतो त्याच्याकडे शस्त्र नाही. तरीसुद्धा कृष्ण त्याला प्रवृत्त करतो आणि अर्जुन शिवदत्त बाण योजून इथं कर्णाचा शिरच्छेद करतो. तर याकडे भीम दुःशासनाचं आणि भीमाचं मोठं गदायुद्ध होतं आणि ह्या गदायुद्धात दुःशासनाला मारून टाकतो आणि त्याची छाती फोडून त्यातील रक्ताने तो द्रौपदीच्या वेण्या बांधतो. कारण त्यांनी सुद्धा त्या द्यूतसभेत असा पणच घेतलेला असतो. त्यानंतर सगळे मरण पावल्यानंतर दुर्योधन हा पळून गेलेला आहे. तो एका डोहात लपून बसलेला आहे.
पांडवांना गुप्तचरांक कळाल्यावर पांडव तिथे जातात. दुर्योधनाला ते डोहाच्या बाहेर बोलावतात. इथं भीम आणि दुर्योधन यांचं गदायुद्ध होतं आणि गदायुद्धात एका क्षणी दुर्योधन भीमावर गदेचा प्रहार करण्यासाठी उंच उडी घेतो. त्याच वेळेस भीम गदेचा एक प्रहार त्याच्या मांडीवर इतका जोराचा करतो का त्याच्या मांडीचा चक्काचूर होतो आणि तो दुर्योधन कोसळतो. पहा, ह्या युद्धात सगळे कौरव 100 हे भीम एकटा नाहीसे करतो. तर अशा रीतीने हे युद्ध संपतं इथं. आणि युद्ध संपल्यानंतर कृष्ण सांगतो अर्जुनाला का तू काय करा, आता रथावरून खाली उतर, त्यानंतर मी उतरतो. आणि पहा आश्चर्य, अर्जुन रथावरून खाली उतरल्यानंतर कृष्ण उतरल्यानंतर त्या रथाचा रथ भस्मसात होतो. तर हे असं का झालं विचारल्यानंतर कृष्ण सांगतो का ह्या युद्धात भीष्माचार्यांनी, द्रोणाचार्यांनी, कर्णाने अनेक शक्ती तुझ्यावर टाकलेल्या होत्या आणि मी आत्तापर्यंत त्या सगळ्या शक्ती इथं रोखून धरलेल्या होत्या. आता ते पण गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी ह्या शक्ती मोकळ्या केल्या आणि त्याच्या त्या प्रभावाने हा काय झालेला आहे, इथं रथ भस्मसात झालेला आहे. पुढं कृष्णाच्या सांगण्यावरून धर्म आणि पांडव अश्वमेध यज्ञ करतात. धर्माचा इथं राज्याभिषेक होतो आणि महाभारताचं स्वप्न इथं सत्यात उतरतं.